नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण स्वस्त व निरोगी जीवन जगत असाल. बंधू आणि भगिनींनो, नुकतेच 10वी-12वीची रिझल्ट लागलेले आहे. त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भरघोस अशी यश देखील प्राप्त झालेले आहे. काही विद्यार्थ्यांना त्याच्या अपेक्षेपेक्षा कमी गुण प्राप्त झालेले आहेत, तर काही विद्यार्थी अपयशी देखील झालेले आहेत. बरेच विद्यार्थी जेव्हा अपयशी होत असतात किंवा त्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण प्राप्त होत असतात, तेव्हा त्याचे आई-वडील किंवा त्याचे पालक वर्ग हा त्याची तुलना इतर विद्यार्थ्यांशी करू लागतात व त्याची तुलना इतर विद्यार्थ्यांशी करून त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात. किंवा त्याच्या वर्गातील जर एखादा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला असेल, तर बरेच पालक वर्ग हे त्याला कमी लेखून, "बघ, तो कसा हुशार आहे, तुला काहीच कळत नाही, तू काहीच करण्यालायक नाही आहे," असे अपमानित शब्द बोलून त्याचे मनोधैर्य कमी करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा कमी करत असतात. तर बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे तुम्ही आपल्या मुलांशी वागल्याने त्याचे मनोधैर्य कमी होऊ शकते. त्याचा आत्मविश्वास कमी होऊन तो यापुढे व्यसनाधीन देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा व त्याला यशस्वी होण्यासाठी पुढे वाटचाल करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करा, की ना करू ना त्याला कमी लेखा. तुम्ही त्याला कमी लेखले, त्याला नाना प्रकारचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, तर तो त्यामुळे खचून जाईल व त्याचा आत्मविश्वास कमी होईल व तो यापुढे अभ्यासात काहीही करू शकणार नाही. म्हणून बंधू आणि भगिनींनो, त्याला कमी न लेखता त्याचा मनोधैर्य वाढवा, की जेणेकरून तो यापुढे चांगलं यश प्राप्त होईल. कारण ही एक परीक्षा ही त्याच्या आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही आहे. कारण त्याला अनेक अशा परीक्षांना सामोरे जायचे आहे व त्यामध्ये यशस्वी देखील व्हायचे आहे. म्हणून तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. जर तुम्ही आज त्याची तुलना इतर विद्यार्थ्यांशी केली किंवा त्याचे मनोधैर्य कमी करण्याचे प्रयत्न केले किंवा त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, त्याला वारंवार अपमानित करत असाल आणि त्याला, "बघ, तू काहीच करू शकत नाही, तू काही करण्यासारखा नाही आहे किंवा तू काही करू शकत नाही," असं बोललं, तर त्याचे मनोधैर्य कमी होईल व तो जो आज अभ्यासात जेवढे गुण मिळत आहे, तेवढे देखील पुढे त्याला मिळणार नाही. त्याचे मनोधैर्य कमी होत असल्यामुळे तो यापुढे काही प्रयत्न करणार नाही. तर जर तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, "बेटा, जर तुला आज कमी गुण मिळाले आहे, तर यापुढे तू चांगल्या गुणांनी पास होऊ शकतो, चांगले गुण मिळवू शकतो, चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो, तू करू शकतो, तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. काही होत नाही, यावेळेस तुला कमी गुण मिळाले तर असं होत नाही की तू पुन्हा करू शकत नाही, तू करू शकतो," असं म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहा. त्याला यापुढे चांगले गुण मिळवण्यासाठी त्याला मदत करा, त्याला अभ्यासात मदत करा. त्यासाठी तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. जर तुम्ही त्याची तुलना इतर विद्यार्थ्यांशी कराल किंवा त्याला म्हणाल कमी लेखणार किंवा तू यापुढे काहीच करू शकत नाही असं बोलणार, तर त्याचं मनोधैर्य कमी होईल. बरेचदा असं आई-वडिलांच्या या बोलण्यामुळे त्याच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊन तो आपल्या जीवाचे देखील काही बरं वाईट करण्यास मागे पुढे बघत नाही किंवा व्यसनाधीन देखील होतो. तो अशा व्यसनांच्या आहारी जातो, की ज्यामुळे तो पुढे त्याची वाईट परिस्थिती निर्माण होत असते. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्याचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यांना कमी लेखण्याचा कधीच प्रयत्न करू नका. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, तर तो या जगात कुठलेही काम असे अशक्य राहणार नाही, की तो करू शकणार नाही. त्यामुळे त्याला त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. फक्त अभ्यासामध्ये त्याला कमी गुण मिळाले याचा अर्थ तो पुढे काहीच करू शकत असा कदापि होत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना आधी अभ्यासात कमी गुण असताना देखील त्याने मोठ्या-मोठ्या कामगिऱ्या केलेल्या आहे, मोठे-मोठे कार्य केलेले आहे. त्यामुळे तर तुमचा मुलगा अभ्यासात हुशार नसेल, तर त्याला इतर माध्यमामध्ये हुशार करा. त्याला ज्यामध्ये आवड आहे, त्यामध्ये त्याची प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न करा. त्याचं मनोधैर्य घटवण्यापेक्षा त्याच्या प्रगतीकडे लक्ष द्या. तो नक्कीच यश मिळवेल. तो नक्कीच प्रयत्न करेल. बंधू आणि भगिनींनो, आज तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहिलात, तर तो कधीच व्यसनाधीन होणार नाही किंवा तो कधीच आपल्या जीवाचे बरे-वाईट करण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आपल्या पालकवर्ग म्हणून तुम्ही आपल्या पाल्याच्या म्हणजे आपल्या मुलांच्या सोबत राहा. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, की जेणेकरून त्याला असे वाटले पाहिजे, की नाही, काहीही झाले तरी माझे घरचे लोकं, माझे आई-वडील माझ्यासोबत आहे. ते मला कधीच तुटू देणार नाही. ते मला सतत मदत करेल.
म्हणून ते प्रयत्नशील राहील. ते यापुढे खूप चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करेल व आपल्या आज जीवनात तो यशस्वी नक्कीच होईल. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुम्ही त्याच्या पाठीशी सदैव उभे राहा. त्याचा जर अपमान केला, कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर तो बरेचदा व्यसनाधीन होण्याची दाट शक्यता असते. म्हणून तुम्ही त्याच्यासोबत राहा. त्याचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याचा अपमान कधीच करू नका किंवा त्याची इतरांशी तुलना करू नका. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.